आपण अशी एक कल्पना करूया की मध्ययुगात ज्याला हिंदुस्तान म्हणून जगभर ओळखले जायचे, त्या हिंदुस्तानची आज आपल्या देशाला जशी एक भौगोलिक सीमा आहे, निश्चित भौगोलिक सीमा, त्या सीमेचं रक्षण करणारं आपलं सैन्य आहे, तसंच सैन्य तशीच सीमा त्या मध्ययुगीन काळातील हिंदुस्तानला होती. अशी कल्पना करूया की तशीच सीमा उझबेकिस्तानची देखील होती आणि उझबेकिस्तानमधून निघालेला तेथील राष्ट्राच्या प्रतिनिधी औरंगजेब हिंदुस्तानमध्ये शिरला आणि त्याने हिंदुस्तानच्या केंद्रीय शासन संस्थेवर विजय मिळवून राज्य केले आणि मग हिंदुस्थानी जनतेने त्याच्याविरुद्ध लढा दिला आणि त्याला हा देश सोडायला भाग पाडले, किंवा औरंगजेब हिंदुस्तानमध्येच मृत्यू पावला पण हिंदुस्थानी जनतेने त्याची राजवट उलथवून टाकली. त्याची कबर हिंदुस्थानात राहिली पण त्याचे सर्व सैन्य नातेवाईक परत उझबेकिस्तानमध्ये परत गेले. समजा इतिहास असा असता तर औरंगजेब हा आपल्यातील काहींना अस्वस्थ करणारा मुद्दा ठरला असता का? औरंगजेबाची कबर हा आपल्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा बनला असता का? याचं उत्तर नाही असं आहे. तुम्ही म्हणाला प्रश्न जर तरचा आहे पण अप्रस्तुत नाही, कारण अगदी तसंच ब्रिटिशांच्या बाबतीत घडलं. आज आपण 300 वर्षापूर्वीच्या औरंगजेबाची चर्चा करतोय, पण औरंगजेबानंतर केवळ 80 वर्षांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात भारतात आले. ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटन या देशाची प्रतिनिधी होती. या कंपनीने खऱ्या अर्थाने सबंध देशावर आपलं प्रभुत्व स्थापन केलं, हिंदुस्थानचं प्रचंड शोषण केलं. अर्थतज्ञ उत्सा पटनाईक यांच्या अभ्यासानुसार 1765 ते 1938 या कालखंडात ब्रिटिशांनी केलेली लूट $45 ट्रिलियन इतकी होती. म्हणजे आजच्या ब्रिटनच्या आणि भारताच्या GDPच्या 10 पटहून देखील अधिक ही लूट त्यांनी भारतीयांकडून कर रूपाने घेतलेल्या पैशामधून, भारतीय लोकांकडूनच स्वस्तात विकत घेतलेल्या वस्तू परदेशी पाठवून केली. तशीच त्या वस्तू पुन्हा भारतीयांना विकून देखील केली. या लुटीचा मोठा आणि दीर्घकाल फटका भारताला बसला. आज आपण औरंगजेबाच्या हिंसेबद्दल बोलतोय, पण ब्रिटिशांची हिंसा काही कमी नव्हती. जालियनवाला बाग हे केवळ एक उदाहरण. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर भारतीयांवर जरब बसावी म्हणून जी क्रूरता ब्रिटिशांनी दाखवली ती वाचताना अंगावर शहारे येतील. अशी अनेक उदाहरणे, कित्येक निष्पाप लोकांचे बळी केले. भारताची एवढी मोठी संपत्ती ज्या ब्रिटनने भारताबाहेर नेली आणि एवढी मोठी हिंसा केली, एवढं सगळं होऊन देखील आपल्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांची थडगी उखडावी असे वाटत नाही. आपण ब्रिटिशांचा द्वेष करत नाही. याचं कारण काय? याचं कारण आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आहे. स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व यांच्याकडे होते. त्यांनी लोकांना अन्यायी अशा ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा द्यायला सांगितलं, पण तो ब्रिटिश द्वेषापासून मुक्त ठेवला. त्यांची दृष्टी भविष्याचा वेध घेणारी होती. भारतीय मानसिकता इतिहासात अडकवून ठेवणे हे त्यांचं ध्येय नव्हतं. आपल्या देशाचे प्रचंड शोषण, जुलूम केलेल्या ब्रिटिशांचा द्वेष जनतेत बिंबवणं स्वातंत्र्यात लढ्यात भाग घेतलेल्या आपल्या नेत्यांना अशक्य नव्हतं. या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला होता. त्या त्यागाच्या प्रभावळीचा उपयोग करून लोकांचं मन ब्रिटिश द्वेषात आणि इतिहासात अडकवून ठेवून आपली हुकुमशाही स्थापन करणं त्यांना अशक्य नव्हतं. पण त्यांनी तसं न करता आपल्यावर अन्याय केलेल्या लोकांकडूनच चांगल्या गोष्टी घेतल्या आणि भारतात लोकशाही व्यवस्था, उदारमतवाद रुजवण्याचा प्रयत्न केला. भारतीयांची मने सदैव अन्यायग्रस्त, अस्वस्थ नाही ठेवली त्यांनी. आता आपल्या समोरचा प्रश्न औरंगजेबापासून मुक्ती कशी मिळवायचा हा आहे. ब्रिटिशांप्रमाणेच समजा औरंगजेब उझबेकिस्तान किंवा तशा त्या राष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून भारतात आला असता आणि त्याने भारतावर त्याचे म्हणजे उझबेकिस्तानचे राज्य असते आणि मग हिंदुस्थानच्या लोकांनी त्याच्याशी संघर्ष करून त्याचा पराभव केला असता, तर आज आपण औरंगजेबग्रस्त राहिलो नसतो. पण मुळात औरंगजेब किंवा मुघल हे उझबेकिस्तानच्या केंद्रीय सत्तेचे प्रतिनिधी नव्हते. त्या काही टोळ्या होत्या. मुघल साम्राज्य हे ब्रिटिश साम्राज्याप्रमाणे हिंदुस्थान बाहेरील राजकीय सत्तेकडून नियंत्रित होणारे साम्राज्य नव्हते. ब्रिटिश सैनिक जसे ब्रिटनच्या केंद्रीय सत्तेशी एकनिष्ठ होते तसे काही इथे नव्हते. हिंदुस्थानची निश्चित अशी राजकीय सीमा आणि त्याचं रक्षण करणारं सैन्य अशी परिस्थिती नव्हती. हिंदुस्थानमधील सैनिक विविध राजांसाठी लढत होते. ते आपल्या निष्ठा बदलत देखील होते. या पार्श्वभूमीवर औरंगजेब किंवा इतर मुघल राजे यांचे हिंदुस्थानवर राज्य होते म्हणजे नेमकं काय होतं? ब्रिटिश राज्य हे आपल्यावर जीवनाच्या विविध क्षेत्रावर प्रभाव गाजवणारे होते. जसे सर्व आधुनिक शासन संस्थांचे असते तसे.
फक्त कर वसुली नाही तर व्यापार, अर्थकारण, पोलीस, शिक्षण, न्यायदान, सार्वजनिक बांधकाम अशा सगळ्या व्यवस्थांद्वारे ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते. तसे मध्ययुगीन राजांचे नव्हते. लोकांच्या जीवनाच्या अगदी थोड्या क्षेत्रावर या राजांचा प्रभाव होता. त्यामुळे औरंगजेबाने मुघलांनी किंवा इतर मध्ययुगीन राजांचे राज्य आणि ब्रिटिशांचं राज्य यात मोठा फरक लक्षात घेतला तर आपल्यातील मध्ययुगीन इतिहासाबद्दलची जी सल आहे ना, जी खंत आहे ना, ती कमी होईल. आपल्याला जसं वाटतं ना तसं आपण मध्ययुगीन काळात कोणाचे गुलाम नव्हतो. मध्ययुगीन इतिहास लक्षात ठेवला पाहिजे, नाहीतर आपण परत कोणाच तरी गुलाम होऊ असं सारखं आपल्याला सांगितलं जातं की मध्ययुगीन इतिहास लक्षात ठेवा नाहीतर गुलाम व्हाल. ही महान वचने सारखी ऐकवली जातात, पण ही वचने पोकळ आहेत. ती पोकळ अशासाठी की मध्ययुगीन इतिहासातील आपण आणि आधुनिक आजच्या काळातील आपण हे मूलतः वेगळे आहोत. जेव्हा राष्ट्र ही कल्पना नव्हती, राष्ट्राच्या सीमा नव्हत्या, त्यांचे रक्षण करणारी सैन्य नावाची गोष्ट नव्हती, तेव्हा आपण एक नव्हतो म्हणून परकीय आक्रमणे झाली असे म्हणणे हास्यास्पद आहे. कारण त्यावेळेस आजचे आपण नव्हतो. आज आपल्या संरक्षणाबद्दल जर काही धडा घ्यायचा असेल आपल्याला तर तो 1962च्या चीनी आक्रमणापासून आणि 1999च्या कारगिलमधील पाकिस्तानच्या आक्रमणापासून घेता येईल. मध्ययुगीन काळातील टोळ्यांच्या आक्रमणापासून नव्हे. खरं तर औरंगजेबापासून मानसिकदृष्ट्या मुक्त होणे सहज शक्य आहे, पण ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यातून उदयाला आलेल्या राष्ट्रवादाची आज पिछेहाट झाली आहे. मध्ययुगीन इतिहासावर आधारित राष्ट्रवादाची आज चलती आहे. हा राष्ट्रवाद आपल्याला नेहमीच अस्वस्थ ठेवणारा राष्ट्रवाद आहे आणि तो खूप काळ दुर्दैवाने आपल्यावर प्रभाव गाजवणार आहे. अशी आजची परिस्थिती आहे. म्हणजे थोडक्यात काय तर औरंगजेबाचे आपल्या मानसिकतेवरचं राज्य खूप काळ राहणार आहे. तर या पुढच्या काळात आज आणि या पुढच्या काळात आपल्या समोरचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा हा औरंगजेबाचा किंवा टिपू सुलतानचा पराभव कसा करायचा हा असणार आहे. औरंगजेब 300 वर्षापूर्वी होऊन गेला, त्याचा आत्ता काय संबंध आहे असं म्हणणं आजच्या परिस्थितीत गैरलागू आहे. आपल्यातील काही लोकांसाठी आता 300-400 वर्षापूर्वीचा इतिहास देखील अगदी काल परवा घडल्यासारखा वाटतोय.
हातात मोबाईल आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्सची आयुधं घेऊन आपण मध्ययुगीन लढाया लढतो आहोत आणि या लढायांचं आकलन देखील आम्हाला इतिहासाची तज्ज्ञांची पुस्तकं वाचून नाही तर व्हॉट्सअप विद्यापीठातील संशोधनामुळे होते आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगारी हे सर्व प्रश्न तर नेहमीचेच, त्याची काय चर्चा करायची. आता आमच्या समोरील महत्त्वाचा प्रश्न औरंगजेब किंवा तसा मध्ययुगीन राजा हा आहे. अशा मानसिकतेत आपण असताना आपण एक कल्पना करूया. मध्ययुगात ज्याला हिंदुस्तान म्हणून जगभर ओळखलं जायचं, त्या हिंदुस्तानची एक आज आपल्या देशाला आहे तशी एक भौगोलिक सीमा होती अशी आपण कल्पना करूया. त्या सीमेचं रक्षण करणारं आपलं सैन्य होतं आणि आपण अशीही कल्पना करूया की तशीच सीमा उझबेकिस्तानची देखील होती. तिकडून सगळे मुघल आले आणि उझबेकिस्तानमधून निघालेला तेथील राष्ट्राचा प्रतिनिधी औरंगजेब हा हिंदुस्थानमध्ये शिरला आणि त्याने हिंदुस्थानच्या केंद्रीय शासन संस्थेवर विजय मिळवून राज्य केले आणि मग हिंदुस्थानी जनतेने त्याच्याविरुद्ध लढा दिला आणि त्याला हा देश सोडायला भाग पाडले. किंवा औरंगजेब मृत्यू पावला आणि त्याची कबर हिंदुस्थानात राहिली, पण त्याचं सर्व सैन्य नातेवाईक परत उझबेकिस्तानमध्ये परत गेले. समजा इतिहास असा असता तर औरंगजेब हा आपल्याला म्हणजे आपल्यामधील काहींना अस्वस्थ करणारा मुद्दा ठरला असता का? औरंगजेबाची कबर आपल्या राजकारणातील महत्त्वाचा मुद्दा बनली असती का? याचं उत्तर नाही असं आहे. हा प्रश्न अर्थातच जरतरचा आहे, पण अजिबातच अप्रस्तुत नाही. कारण अगदी तसंच ब्रिटिशांच्या बाबतीत घडलं. आज आपण 300 वर्षापूर्वीच्या औरंगजेबाची चर्चा करतोय, पण औरंगजेबानंतर केवळ 80 वर्षानंतर ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या स्वरूपात भारतात आले. ईस्ट इंडिया कंपनी ही ब्रिटन देशाची प्रतिनिधी होती. या कंपनीने खऱ्या अर्थाने सबंध देशावर आपलं प्रभुत्व स्थापन केलं, आपलं देशावर राज्य केलं, हिंदुस्थानचं प्रचंड शोषण केलं. अर्थतज्ज्ञ उत्सा पटनाईक यांच्या अभ्यासानुसार 1765 ते 1938 या कालखंडात ब्रिटिशांनी केलेली लूट $45 ट्रिलियन इतकी होती. म्हणजे समजून घ्यायचं असेल तर आजच्या ब्रिटनच्या आणि भारताच्या GDPच्या 10 पटहून अधिक ही लूट त्यांनी भारतीयांकडून कर रूपाने घेतलेल्या पैशामधून भारतीय लोकांकडूनच स्वस्तात विकत घेतलेल्या वस्तू परदेशी पाठवून केली. तशीच त्याच वस्तू पुन्हा भारतीयांना विकून देखील केली. या लुटीचा मोठा आणि दीर्घकाल फटका भारताला बसला. आज आपण औरंगजेबाच्या हिंसेबद्दल बोलतो, पण ब्रिटिशांची हिंसा काही कमी नव्हती. जालियनवाला बाग हे केवळ एक उदाहरण. 1857च्या स्वातंत्र्ययुद्धानंतर भारतीयांवर जरब बसावी म्हणून जी क्रूरता ब्रिटिशांनी दाखवली ती वाचताना अंगावर शहारे येतील. अशी अनेक उदाहरणे, कित्येक निष्पाप लोकांचे बळी गेले. भारताची एवढी मोठी संपत्ती ज्या ब्रिटनने भारताबाहेर नेली आणि एवढी मोठी हिंसा केली, एवढं सगळं होऊन देखील आपल्याला ब्रिटिश अधिकाऱ्यांची थडगी उखडावी असं वाटत नाही. आपण ब्रिटिशांचा द्वेष करत नाही. याचं कारण आपल्या स्वातंत्र्य लढ्यात आहे. आपल्या स्वातंत्र्य लढ्याचे नेतृत्व ज्यांच्याकडे होते त्या लोकांनी अन्याय्य ब्रिटिश सत्तेविरुद्धचा लढा आपला लढा ब्रिटिश द्वेषापासून मुक्त ठेवला. त्यांची दृष्टी भविष्याचा वेध घेणारी होती. भारतीय मानसिकता इतिहासात अडकावून ठेवणे हे त्यांचं ध्येय नव्हते. आपल्या देशाचे प्रचंड शोषण, जुलूम केलेल्या ब्रिटिशांचा द्वेष जनतेत बिंबवणे स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतलेल्या आपल्या नेत्यांना अशक्य नव्हते. या नेत्यांनी स्वातंत्र्यासाठी मोठा त्याग केला होता. त्या त्यागाच्या प्रभावळीचा उपयोग करून लोकांचे मन ब्रिटिश द्वेषात आणि इतिहासात अडकवून ठेवून आपली हुकुमशाही स्थापन करणे त्यांना अशक्य नव्हते. पण त्यांनी तसे न करता आपल्यावर अन्याय केलेल्या लोकांकडूनच चांगल्या गोष्टी घेतल्या आणि भारतात लोकशाही व्यवस्था, उदारमतवाद रुजवण्याचा प्रयत्न केला. भारतीयांची मने सदैव अन्यायग्रस्त, अस्वस्थ नाही ठेवली. आता आपल्यासमोरचा प्रश्न औरंगजेबापासून मुक्ती कशी मिळवायचा हा आहे. ब्रिटिशांप्रमाणे जर औरंगजेब उझबेकिस्तान किंवा त्या तशा देशाचा राष्ट्राचा प्रतिनिधी म्हणून आपल्या भारतात आला असता आणि भारतावर त्याचे म्हणजे उझबेकिस्तानचे राज्य असते आणि मग हिंदुस्थानच्या लोकांनी त्याच्याशी संघर्ष करून त्याचा पराभव केला असता तर आज आपण औरंगजेबग्रस्त राहिलो नसतो. पण मुळात औरंगजेब किंवा मुघल हे उझबेकिस्तानच्या केंद्रीय सत्तेचे प्रतिनिधी नव्हते. त्या काही टोळ्या होत्या. मुघल साम्राज्य हे ब्रिटिश साम्राज्याप्रमाणे हिंदुस्थान बाहेरील राजकीय सत्तेकडून नियंत्रित होणारे साम्राज्य नव्हते. ब्रिटिश सैनिक जसे ब्रिटनच्या केंद्रीय सत्तेशी एकनिष्ठ होते तसे काही इथे नव्हतं.
हिंदुस्थानची निश्चित राजकीय सीमा, त्याचं संरक्षण करणारं सैन्य अशी परिस्थिती नव्हती. हिंदुस्थानमधील सैनिक विविध राजांसाठी लढत होते, ते आपल्या निष्ठा देखील बदलत होते. या पार्श्वभूमीवर औरंगजेब किंवा इतर मुघल राजे यांचं हिंदुस्थानवर राज्य होतं म्हणजे नेमकं काय होतं? ब्रिटिश राज्य आपल्यावर होतं म्हणजे काय? जीवनाच्या विविध क्षेत्रांवर ते प्रभाव गाजवणारं होतं. जसं सर्व आधुनिक शासन संस्थांचं असतं तसं. फक्त कर वसुलीच नाही तर व्यापार, अर्थकारण, पोलीस, शिक्षण, न्यायदान, सार्वजनिक बांधकाम अशा सगळ्या व्यवस्थांद्वारे ब्रिटिश आपल्यावर राज्य करत होते. तसे मध्ययुगीन राजांचं नव्हतं. लोकांच्या जीवनाच्या अगदी थोड्या क्षेत्रावर या राजांचा प्रभाव होता किंवा राज्यांचा प्रभाव होता. त्यामुळे औरंगजेबाने मुघलांनी किंवा इतर कोणत्याही मध्ययुगीन राजाचे राज्य आणि ब्रिटिशांचे राज्य यात मोठा फरक लक्षात घेतला तर आपल्यातील मध्ययुगीन इतिहासाबद्दलची खंत, सल आहे ना, ती कमी होईल. आपल्याला वाटतं तसं आपण कोणाचे गुलाम नव्हतो, कारण ते राज्य स्वरूपच वेगळं होतं. आपल्याला नेहमी सांगितलं होतं मध्ययुगीन इतिहास लक्षात ठेवला पाहिजे, नाहीतर आपण परत कोणाशी तरी गुलाम होऊ. ही अशी महान वाक्ये अलीकडे सारखी ऐकवली जातात, पण ही वाक्य पोकळ आहेत. कारण मध्ययुगीन इतिहासातील आपण म्हणजे मध्ययुगीन इतिहासातील आपण आणि आधुनिक काळातील आपण हे मूलतः वेगळे आहोत. जेव्हा राष्ट्र ही कल्पना नव्हती, राष्ट्राच्या सीमा नव्हत्या, त्यांचे रक्षण करणारे सैन्य नावाची गोष्ट नव्हती, तेव्हा आपण एक नव्हतो म्हणून परकीय आक्रमणे झाली असं म्हणणे हास्यास्पद आहे. कारण त्यावेळेला आपण, त्यावेळेचे आपण आणि आजचे आपण हे एक नाही आहोत. आज आपल्याला संरक्षणाबद्दल जर काही धडा घ्यायचा असेल तर तो 1962च्या चिनी आक्रमणापासून आणि 1999च्या कारगिलमधील पाकिस्तानच्या आक्रमणापासून घेता येईल. मध्ययुगीन काळातील टोळ्यांच्या आक्रमणापासून आपण काही धडा घेऊ शकत नाही. खरं तर औरंगजेबापासून मानसिकदृष्ट्या मुक्त होणे सहज शक्य आहे, पण ब्रिटिशांविरुद्धच्या स्वातंत्र्य लढ्यातून उद्याला आलेला राष्ट्रवाद त्याची आज पिछेहाट झाली आहे आणि मध्ययुगीन इतिहासावर आधारित राष्ट्रवादाची आज चलती आहे. हा राष्ट्रवाद आपल्याला नेहमीच अस्वस्थ ठेवणारा राष्ट्रवाद आहे आणि तो खूप काळ आपल्यावर प्रभाव गाजवणार आहे अशी आपली परिस्थिती आहे. थोडक्यात काय तर औरंगजेबाचे आपल्या मानसिकतेवरील राज्य खूप काळ राहणार आहे.